हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकूण 8 कविता आहेत. त्या 8 कवितेंवरती प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचे सेट आपण तयार केलेले आहेत. त्यामधला पहिला प्रॅक्टिस पेपर सेट आज आपण पाहणार आहोत. जसं आपल्याला माहिती आहे की हा क्वेश्चन नंबर 3A असतो, जो 5 मार्कासाठी विचारला जातो, आणि क्वेश्चन नंबर 3B जो पुन्हा 5 मार्कासाठी विचारला जातो. हा पूर्ण क्वेश्चन 3 आपण या प्रॅक्टिस पेपर सेट्समध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया प्रॅक्टिस पेपर सेट 1. क्वेश्चन नंबर 3A. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 5 मार्कासाठी प्रश्न आहे. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग ही कविता आज आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिल्या 2 स्टांजाजवरती प्रश्न असतील. A1. रीड द पोएम अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. फर्स्ट क्वेश्चन. द स्पीकर नोज ... स्पीकरला माहिती आहे. आन्सर काय येईल? हुज वूड्स दोज आर. ते जंगल कोणाचं आहे ते त्या स्पीकरला माहिती आहे. सेकंड क्वेश्चन. द स्पीकर इज स्टँडिंग बिटवीन. तो जो स्पीकर आहे तो उभा आहे. कुठे उभा आहे? तर आन्सर येईल द वूड्स अँड फ्रोझन लेक. जंगलाच्या आणि त्या लेकच्या मध्ये उभा आहे. थर्ड क्वेश्चन. द ओनर ऑफ द वूड लिव्ज इन ... जंगलाचा मालक कोठे राहतो? आन्सर द विलेज. विलेजमध्ये राहतो. फोर्थ क्वेश्चन. द फॉरेस्ट आर ... लवली, डार्क अँड डीप. A2. फाइंड आउट लाइन और लाइन्स फ्रॉम द पोएम ॲज द प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. खाली दिलेल्या वाक्यांच्या अर्थाच्या कवितेमधल्या ओळी लिहून काढायच्या आहेत. यासाठी 2 मार्क्स आहेत. त्यामधला A. द ओनर ऑफ द वूड्स ओंट सी द स्पीकर पासिंग थ्रू द वूड्स. हा अर्थ असणारी पोममधली ओळ आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. B. हिज हॉर्स इज थिंकिंग दॅट थिंग्स आर अ लिटल स्ट्रेंज. त्याचा आन्सर येईल माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. C. ही इज कॅप्टिवेटेड बाय द डार्कनेस अँड डीपनेस ऑफ द वूड्स. आन्सर द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. D. ही हॅज सो मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज टू डू. त्याचा आन्सर येईल अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. त्यानंतर A3. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. 1 मार्कासाठी प्रश्न आहे. आपल्याला फिगर ऑफ स्पीच खाली दिलेल्या ओळींमधून शोधून काढायचं आहे. त्या ओळी आहेत अँड माइल्स आय गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स आय गो बिफोर आय स्लीप. यामध्ये 2 फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत. एक आहे रिपिटेशन, कारण पूर्ण वाक्य 2 वेळा रिपीट झालेलं आहे. आणि दुसरं फिगर ऑफ स्पीच जे आहे ते आहे इन्व्हर्जन, कारण वाक्याची जी रचना आहे ती सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ओ अशी नाही आहे. म्हणजे या ठिकाणी इन्व्हर्जन नावाचा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. त्यानंतर B प्रश्न आहे. राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द अबो पोएम. वरील पोएमचं रसग्रहण लिहा. 5 मार्कासाठी प्रश्न असेल. पहिला टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. 2 नंबर पोएट. द पोएम इज रिटन बाय Robert Frost. Third point, rhyme scheme. The rhyme scheme for first 3 stanzas AA BA and last stanza AA AA. Fourth point, figures of speech. या कवितेमध्ये बरेचशा फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. अलिट्रेशन, रिपिटेशन, हायपरबोली, पर्सॉनिफिकेशन, मेटाफर, इन्व्हर्जन आणि ओनोमाटोपिया. परीक्षेमध्ये 1 फिगर ऑफ स्पीच आणि त्याचं वाक्य लिहिलं तरी चालेल. संदर्भासाठी म्हणून तुम्हाला पूर्ण 7च्या 7 फिगर्स ऑफ स्पीच आणि कवितेमध्ये आलेले त्यांचे सेंटेन्सेस दिलेले आहेत. पाहून घ्या. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया. यासाठी 1 मार्क असेल. धिस पोएम इज अ डिस्क्रिप्शन ऑफ लिटल इन्सिडंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हनिंग.
ही कविता म्हणजे एका बर्फ पडणाऱ्या संध्याकाळी घडलेल्या घटनेचं वर्णन आहे. ॲज द ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड किंवा आपण त्याला म्हणू शकतो इम्प्रेस्ड बाय द ब्युटिफुल सीन इन द वूड्स. प्रवासी म्हणून या कवितेचा जो कवी आहे तो त्या जंगलाचं सौंदर्य पाहून अगदी मंत्रमुग्ध होतो, मोहित होतो. ही ॲप्रिसिएट द ब्युटी अँड वंडर ऑफ नेचर. आणि तो निसर्गाच्या सौंदर्याची स्तुती करायला लागतो. ही वॉन्ट्स टू स्टॉप देअर टू वॉच द ब्युटी बट ही कांट. त्याला ते निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी थांबायचं असतं, पण तो त्या ठिकाणी थांबू शकत नाही.